अमरावतीत मास्क न घालता शहरात फिरणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेनं धडक मोहीम सुरू केली आहे। या धडक मोहिमेत खुद्द मनपा आयुक्त रस्त्यावर उतरले असून या मोहिमेत आतापर्यंत लाख रुपयांपेक्षा अधिक दंड वसूल केला आहे। राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। सोबतच ओमायक्रॉनच्या रुग्णातही मोठी वाढ झाली आहे। अमरावतीत देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्यानं वाढली असताना बेजबाबदार नागरिकांकडून कोरोना नियमांची पायमल्ली होत आहे। अनेक ठिकाणी नागरिक विना मास्क फिरत आहे, तर अनेक दुकानदार देखील विना मास्क वावरत असल्याचं समोर आलंय। दरम्यान या बेजबाबदार नागरिकांविरोधात आता अमरावती महानगरपालिकेनं कठोर भूमिका घेतली असून मनपानं 6 पथकं कारवाईसाठी तैनात केली आहे। याशिवाय मनपा आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर, सहाय्यक आयुक्त भाग्यश्री बोरेकर रस्त्यावर उतरून मोहिमेत सहभागी झाले आहे। आम्ही पूर्ण 6 स्क्वॉड स्थापन केले शहरामध्ये आणि या स्क्वॉडच्या माध्यमातून आणि पोलिसांच्या सहकार्यानं पूर्ण शहरामध्ये जेवढ्या काही आस्थापना आहेत त्याच्यामध्ये मॉल असतील, दुकाने असतील, विविध मंगल कार्यालय असतील, अशा ठिकाणी जाऊन दंडाची कार्यवाही करण्याची कार्यवाही मी अत्यंत तीव्र स्वरूपात केलेली आहे। याच्यामध्ये मागच्या 3 दिवसामध्ये माझ्याकडे जवळपास 2.5 लाख रुपये हा दंड आणि मंगल कार्यालयाकडनं 1.5 लाख रुपये दंड आम्ही वसूल करून घेतलेला आहे। दंड करण्याची महापालिकेची कुठलीही भूमिका नाही, तथापि लोकांना याची अवेअरनेस यावं आणि वाढत्या कोरोनाचा संसर्ग थांबण्यासाठी म्हणून आम्हाला नाईलाजास्तव हे करावं लागत आहे। विकास कामांसाठी नियोजनानुसार निधी प्राप्त नसलेल्या संबंधित सर्व विभागांनी 15 जानेवारीपूर्वी मागणीचे प्रस्ताव सादर करावे। या प्रक्रियेत विलंब होता कामा नये असे स्पष्ट निर्देश अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले। जिल्हा नियोजन समितीच्या कामांचा आढावा घेण्यासाठी विविध विभागांची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे व सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते। जिल्हा नियोजन समितीकडून यंदा 300 कोटी निधीतून विविध विकास कामांचं नियोजन करण्यात आलं आहे। ही कामे विहित मुदतीत पूर्ण होणं व निधी खर्ची पाडणं आवश्यक आहे। त्यामुळे अद्यापही नियोजनानुसार निधीची मागणी न केलेल्या विभागांनी तात्काळ तसे पत्र द्यावे व पुढील कारवाई वेळेत होईल यासाठी प्रयत्न करावे। जो निधी खर्च होणार नाही त्याबद्दल तातडीनं माहिती सादर करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। त्याचप्रमाणे 2022-23च्या आराखड्यासाठी नव्यानं काही योजना उपक्रम राबवायचे असतील तर त्याचीही माहिती तात्काळ सादर करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। तर 300 कोटीपैकी 150 कोटी आपण जिल्हा परिषदला देतो, जवळपास मोठा सांगते, तर त्यांची आढावा नाही आहे। आपण फक्त एजन्सीजची आढावा घेतलेला आहे। तर जे एजन्सीज आहेत त्यांचे उरलेल्या म्हणजे जवळपास 150 कोटी एजन्सीजचे आहेत आणि एजन्सीजमध्ये जे प्रस्ताव आलेले आहे ते आपल्याकडे आतापर्यंत प्रमाण 60 कोटी झालेले आहे, बरोबर। म्हणजे 150 पैकी 60 झालेली आहे प्रमाण आणि निधी वितरण पण तितकंच झालेलं आहे। तो म्हणजे प्रस्ताव आपल्याकडून कमी येत आहे, वेळेवर येत नाही। फर्स्ट पॉइंट, तर तुमचे जितका निधी आहे तुमची त्याच्या अनुषंगाने प्रस्ताव पाठवा। आता कुठे जेव्हा इंडिव्हिज्युअली काही एचओडीशी माझं डिस्कशन झालं तेव्हा असं कळालं की त्यांना हे माहित नाही आहे की त्यांच्या नेतृत्व किती आहे। मतलब दे डोंट नो की कौन से हेड में आपको कितना पैसा है, ऐसी भी कोई एजेंसीज है। तर कृपया ते बुकलेट जे आहे वर्षाच्या स्टार्टिंग मध्येच आपण तुम्हाला देतो, ठीक आहे। तर त्याच्याप्रमाणे म्हणजे हे बुकलेटमध्ये तुमच्या हेडच्या अनुषंगाने किती पैसे आहेत तर ते बघावे आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही प्रस्ताव द्या। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील गिरणी कामगार मागील 2 वर्षांपासून मिल सुरू करा आणि थकीत पगारासाठी सातत्यानं आंदोलन करीत आहे। यासाठी वारंवार आंदोलन करूनही दखल घेण्यात आली नाही। यातच बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अचलपूर येथे एका गिरणी कामगारानं गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर इथं केंद्र सरकारच्या एनटीसीच्या अखत्यारीत असलेले फिनले मिल कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उचलले आहे। मागील 2 वर्षांपासून पूर्ण वेतनापासून हे कामगार वंचित आहे। मागील 2 वर्षांपासून संपूर्ण पगार व मिल सुरू करा या मागणीसाठी सातत्यानं आंदोलन करीत आहे। मागील आठवड्यापासून गिरणी कामगारांनी 300 फूट चिमणीवर चढून आपल्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी आंदोलन सुरू केलंय। यातच नैराश्य, बेरोजगारी व कर्जबाजारीपणाला कंटाळून अचलपूर येथील एका 27 वर्षीय गिरणी कामगारानं संपादरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। आदित्य मोहोड असे या कामगाराचं नाव असून त्यानं विदर्भ मिल परिसरातील जुनी चाळ येथे राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली। मात्र या टोकाच्या निर्णयानंतर अचलपूर येथील आंदोलक गिरणी कामगार पुन्हा आक्रमक झाले आहे।
अमरावती जिल्ह्यातील वलगाव ही संत गाडगे महाराजांची निर्माण भूमी आहे. गाडगे महाराजांनी स्वतः स्थापन केलेल्या मिशन अंतर्गत या ठिकाणी वृद्धाश्रम चालविले जाते. राज्यमंत्री नामदार बच्चू कडू यांनी या वृद्धाश्रमात सदिच्छा भेट दिली. अमरावती जिल्ह्यातील वलगाव ही श्री गाडगेबाबा महाराजांची निर्वाण भूमी आहे. 20 डिसेंबर 1956 रोजी या ठिकाणी संत गाडगे महाराजांचे निर्वाण झाले होते. गाडगे महाराजांनी स्वतः स्थापन केलेल्या मिशन अंतर्गत या ठिकाणी वृद्धाश्रम चालविले जाते. राज्यमंत्री नामदार बच्चू कडू यांनी या वृद्धाश्रमास सदिच्छा भेट दिली. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी वृद्धाश्रमातील वृद्धांशी संवाद साधून त्यांच्या वृद्धापकाळातील समस्या जाणून घेतल्या. यावेळी वृद्धाश्रमामध्ये चालू असलेल्या सामाजिक उपक्रमांचंही त्यांनी कौतुक केलं. यावेळी गाडगे महाराज वृद्धाश्रमाचे संचालक डॉक्टर कैलास बोरसे यावेळी उपस्थित होते. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ठेचा भाकरीचाही आस्वाद घेतला. अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये रिटेंडरिंग होत असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत समोर आलाय. मागील अनेक वर्षापासून हा प्रकार सुरू असून याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाला साधी भनकही नसल्याचं बैठकीदरम्यान समोर आलंय. जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांच्यात प्रमुख उपस्थितीत स्थायी समितीची सभा घेण्यात आली होती. या सभेला इतर सदस्य, समिती सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य जयंत देशमुख यांनी सभागृहात रिटेंडरिंगचा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचं लक्ष वेधलं. जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायत स्तरावर जनसुविधेची विविध कामे देण्यात येतात. एकदाचे काम वाटप झाले की नंतर ते काम झाले की नाही, काम पूर्ण आहे की अपूर्ण याची साधी दखलही जिल्हा परिषद प्रशासन घेत नाही. बिले मात्र निघतात. मागील 3 वर्षापासून हा प्रकार वाढीस लागल्यानं या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत रेटून धरली. सदस्य जयंत देशमुख यांनी हा मुद्दा उपस्थित केला. बांधकाम विभागाला ग्रामपंचायतीचा ठराव दिल्यानंतर ती कामे एजन्सी म्हणून ग्रामपंचायतीकडे वर्ग केली जातात. मात्र नंतर कंत्राटदारांना ती मॅनेज केली जातात. त्यामुळं जिल्हा परिषदेला अंधारात ठेवलं जात असल्याचा आरोप जयंत देशमुख यांनी केलाय. नियोजन झाल्याबरोबर बांधकाम विभाग किंवा संबंधित अलग अलग विभागाकडे नियोजन झालेल्या कामाकरता ते कामाचं इस्टिमेट व्हायच्या पूर्वी लगेच काम मागणीचे अर्ज येऊन पडतात आणि काम मागणीचे अर्ज येऊन पडल्यानंतर संबंधित विभाग हा ग्रामविकास मंत्रालयाचा नियम किंवा GR जे काही आहे त्या याचं कारण देऊन ती संबंधित कामं त्या ग्रामपंचायतीला हस्तांतरित करतात किंवा देतात. सदरची कामं करण्याकरता ती ग्रामपंचायत सक्षम आहे का याचं पाहण्याचा काही निकष, ती कामं करण्याकरता त्या ग्रामपंचायतीकडे तांत्रिक मनुष्यबळ किंवा तांत्रिक तसं काही व्यवस्था आहे का, यंत्र किंवा सामुग्री आहे का. त्याच्यानंतर त्या प्रत्येक कामामध्ये जर कॉन्ट्रॅक्टर्स प्रॉफिट हा विषय असतो, कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट हा इस्टिमेटला विषय असल्यावर ते जर तितक्या लाखाचं काम असेल तर त्याच्यामध्ये तो ठराविक तितके % हा कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट म्हणून वेगळा निघतोच. तर या प्रकरणी सखोल चौकशी करून त्याचा अहवाल पुढील सभेदरम्यान ठेवण्यात यावा असे आदेशही अध्यक्ष बबलू देशमुख यांनी बैठकीदरम्यान दिले. अशा परिस्थितीमध्ये ग्रामपंचायती जर इतके भरमसाठ कामं घेऊन राहिली तर आतापर्यंत ह्या कोट्यावधी रुपयाच्या कामामधून त्या ग्रामपंचायतीला कॉन्ट्रॅक्टर्स प्रॉफिट याच्याखाली किती रुपये आतापर्यंत त्यांनी प्राप्त केले किंवा नफा कमावला. एखाद्या कामाचं जर कंत्राट आपण काढतो, त्याची निविदा प्रसिद्ध करतो, तर संबंधित कंत्राटदाराला त्याची फेरनिविदा करण्याचा अधिकार नाही आहे. परंतु ग्रामपंचायतीने जर तो प्रथम कॉन्ट्रॅक्टर म्हणून ती निविदा घेतली किंवा ते काम घेतलं तर ग्रामपंचायत स्तरावरती त्याच्या फेरनिविदा होतात. त्याच्यावर स्वनियंत्रण किंवा दुर्लक्ष हे कोणाचं आहे आणि त्या निविदा त्या नियमानं करू शकतात का फेरनिविदा, हा सुद्धा माझा त्याच्यामागचा एक प्रश्न होता. या आजच्या सभागृहात हे मुद्दे जेव्हा उपस्थित केले तेव्हा पंचायत विभाग म्हणतो की आम्ही प्रमा दिले, आम्ही ते कामं तिकडे वळती केले. त्याच्यानंतर बांधकाम विभाग म्हणतो की आम्ही ते कामं ग्रामपंचायतची मागणी आली दिले. म्हणजे थोडक्यात एकमेकावर त्यांनी बोट दाखवून त्या विषयाला बगल देण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि त्याच्यातून आपल्या मूळ प्रश्नाला कुठलंच त्यांचं समाधानकारक त्यांच्याकडे आज रोजी उत्तर नाही आहे.
अमरावतीचे प्रसिद्ध रांगोळी कलाकार माधुरी सुदाने हिनं आतापर्यंत रांगोळीचे 5 विश्व विक्रम केले आहे. यात तिनं आणखी एक नवा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे या नव्या विक्रमाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच एशिया बुक ऑफ रेकॉर्डनं घेतली आहे. अमरावतीच्या पन्नालाल नगर इथं संस्कृती संघ सुरक्षा या थीमच्या नावाखाली कराटेचे सादरीकरण करत 3.5 तासात तब्बल 15,000 स्क्वेअर फूट भव्य रांगोळी काढण्यात आली. सुप्रसिद्ध रांगोळी चित्रकार माधुरी सुदाने हिनं आतापर्यंत 5 विश्वविक्रमी रांगोळ्या काढल्या आहे. त्यानंतर देखील ही नवी रांगोळी काढून तिनं नवा विक्रम केला आहे. या रांगोळीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारी रांगोळी काढण्यात आली होती. ही रांगोळी काढायला 5 तास लागतील असं त्यांना वाटत होतं, परंतु 2 तास 42 मिनिटात ही रांगोळी काढण्यात आली. फार छान. आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये याच्यामध्ये आता चांगल्या प्रकारे सांस्कृतिक संघ सुरक्षा हा जो थीम घेऊन आज या पन्नालनगर मैदानावर आशिया रेकॉर्ड आणि वर्ल्ड इंडिया रेकॉर्ड होत आहे रांगोळीकडचा. त्या रेकॉर्डसाठी इथे जमलेले सर्व आयोजक मंडळी आणि पन्नालनगरच्या मैदानावर विशेष म्हणजे पन्नालनगरच्या मैदानावर हे आयोजन झालं आहे आणि एक मोठा रेकॉर्ड या मैदानावर होत आहे. याचा आम्हाला आयोजन समिती म्हणून एक मोठा अभिमान आहे. आणि अमरावती शहरामध्ये सुरक्षा संघ संस्कृती हा जो थीम आहे हा चांगल्या पद्धतीने या मैदानावर राबवला गेला आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने म्हणजे सर्व नियमाचे पालन करून कोरोनाचे नियमाचे पालन करून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून हा आजचा रेकॉर्ड आहे आज आमच्या मैदानावर होत आहे. पन्नालनगरच्या मैदानावर इतका चांगला रेकॉर्ड हे सर्व मंडळी करत आहे. त्याबद्दल मी पन्नालनगर मैदानच्या सर्व खेळाडूतर्फे त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. यवतमाळ जिल्हा ही प्रतिभावंतांची खाण म्हणून ओळखली जाते. मग सामाजिक क्षेत्र असो अथवा राजकीय, सांस्कृतिक क्षेत्र असो अथवा क्रीडा क्षेत्र, प्रत्येक क्षेत्रात यवतमाळ जिल्ह्यानं आपला ठसा उमटवलाय. यातच स्केटिंग सारख्या कठीण क्रीडा प्रकारात यवतमाळ जिल्ह्याच्या मुलीनं नेत्रदीपक यश मिळवत राष्ट्रीय स्तरावर आपल्या जिल्ह्याचं नाव उंचावलंय. शेतकरी कन्या असलेल्या या चिमुकलीनं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपली मेहनतीनं हे यश मिळवलंय. पाहूया एक विशेष वृत्तांत. यवतमाळ जिल्हा खेळाडूंची खाण आहे. जिल्ह्यानं राज्याला प्रत्येक क्षेत्रात नामवंत खेळाडू दिले आहे. यात एक नवं नाव जोडलं गेलंय. स्केटिंग स्पर्धेत शेतकरी कन्या असलेल्या अनुष्का कोरपकवार हिनं राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलं आहे. तिच्या या यशामुळं यवतमाळच्या शिरोपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अनुष्काचं यश प्रेरणादायी ठरणार आहे. अनुष्का हिचे वडील शेतकरी आहे, तर आई कुटुंबाला हातभार लागावा म्हणून एका बँकेत नोकरी करते. मुलीनं शिक्षणासोबत खेळाची आवड जोपासावी यासाठी घरातून प्रोत्साहन दिलं. या लेकीनंही राज्यभरात झालेल्या विविध प्रकारच्या स्पर्धेत सहभाग घेऊन पालकांचा विश्वास सार्थ ठरला. स्केटिंगमध्ये मुलांचा बोलबाला आहे, मात्र अभ्यासासोबत सायंकाळी नियमित 1 तास अभ्यास करून अनुष्कानं नॅशनल स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविलं आहे. तिनं आपल्या यशाचं श्रेय आपल्या पालकांसह आपल्या प्रशिक्षकांना दिलंय. माझं नाव अनुष्का गजानन कोटपकवार. मी नेहरू स्टेडियम इथे संजय कोल्हे सर यांच्या ग्राउंडवर सराव करते आणि मला स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट होता, त्यामुळे मी स्पोर्ट्स जॉईन केलं आणि सगळ्यांच्या घरच्यांच्या, कोचच्या, मम्मी पप्पा, आजी आजोबा यांच्या सपोर्टने मी समोर गेली आणि पुण्याला माझ्या नॅशनल झाला याच्या आधी, त्यामध्ये मला सिल्वर मेडल भेटलं. त्यानंतर मग मला मागे नव्हतं यायचं, मी अजून जास्त प्रॅक्टिस केली. आता माझं राजस्थानला जयपूर येथे मॅचेस झाल्या नॅशनल्सच्या, तिथे पण महाराष्ट्र म्हणजे माझी टीम फर्स्ट आली. विशेष म्हणजे तिच्या कुटुंबात खेळात एवढी मोठी भरारी घेणारी पहिलीच खेळाडू असल्याचा अभिमान पालकांना आहे. तिनं यशोशिखर गाठत ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचं नेतृत्व करावं असे पालकांचे प्रयत्न आहे. तिच्या यशासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचं पालकांनी म्हटलंय. आज जे माझ्या मुलीने जे स्केटिंगमध्ये जे गोल्ड मेडल मिळवलेलं आहे त्यामध्ये मी खूप खुश आहे. माझे घरचे आणि सर्व आजूबाजूचे निकाल, मंडळी निकाल, सर्व जिल्ह्यातले निकाल टोटल जण खुश आहे. आणि गरिबीतून शेतीमजुरी हे करून जे मी केलेलं आहे, जे प्रयत्न केले आणि ते मी त्याचं साध्य केलेलं आहे. आणि काय नाही जमायचं पैसे इकून तुम्ही यांना त्यांना मागून जिथे तिचा कॅम्प राहील, जिथे त्यांचे हे राहील तिथे आम्ही पाठवलेलं आहे. तिला मी असं म्हणजे असं काही बंधन नाही ठेवलेलं आहे, मोकळं हे करून ठेवलेलं आहे. शिक्षण बी कर बा तुझ्यावालं, त्याच्यात तुझ्याला जे काय करायचं, तुला स्केटिंग करायचं, दुसऱ्या ह्याच्याने हे करा,
तिचं म्हणणं होतं स्केटिंग करायचं, त्या स्केटिंगमध्ये तिने हे केलेलं आहे. आज तिने गोल्ड मेडल मिळवून तिने एकदम निकालाचं सर्वांचं जिल्ह्याचं महाराष्ट्राचं पूर्ण नाव लौकिक केलेलं आहे. पोलीस स्टेशन म्हटलं तर तिथं बोटावर मोजता येईल एवढ्या महिला कर्मचारी आणि पुरुष मंडळींचा राबता पाहायला मिळतो. मात्र यवतमाळ शहरातील लोहारा पोलीस ठाण्याचा कारभार महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे सोपविण्यात आलाय. जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी प्रायोगिक तत्वावर महिला अधिकाऱ्यांना आणि महिला कर्मचाऱ्यांना ही जबाबदारी सोपवली आहे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात समोर आहे. कुठलेच असे क्षेत्र नाही ज्यात महिलांनी कर्तृत्व गाजविले नाही. पोलीस विभाग देखील त्यापैकीच एक. आता यवतमाळ जिल्ह्यात पोलीस विभागातील महिला अधिकारी आणि महिला कर्मचारी आगळीवेगळी जबाबदारी पार पाडणार आहे. मात्र यवतमाळ शहरातील लोहारा पोलीस ठाण्याचा कारभार महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे सोपविण्यात आलाय. जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी प्रायोगिक तत्वावर महिला अधिकाऱ्यांना आणि महिला कर्मचाऱ्यांना ही जबाबदारी सोपविली आहे. आता लोहारा पोलीस ठाण्याअंतर्गत येणारी कुठलीही कारवाई, तपास, पेट्रोलिंग, गुन्हेगारांचा तपास, गुन्ह्यांचा छडा, नागरिकांचे समुपदेशन, बंदोबस्त या सर्व जबाबदारी महिला अधिकारी आणि कर्मचारी पार पाडणार आहे. एका पोलीस स्टेशनची जबाबदारी महिलांना दिल्यानं त्या सक्षमपणे हे काम करू शकतात असा विश्वास महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलाय. खरं तर चॅलेंजिंग आहेच. महिला अधिकारी म्हणून काम करताना किंवा आता मी या पोलीस स्टेशनची इन्चार्ज आहे आणि इथे सगळ्या महिलाच काम करणार आहे. महिलांनी लेखी तक्रार पण घेतलेली नाही आहे. यामध्ये बऱ्याच महिला अशा आहेत की ज्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार घेतली नाही, एकही कागद लिहिलेला नाही आहे. तर त्यांना सगळं सांगावं लागेल, त्यांना शिकवावं लागेल की आपण रिपोर्ट कशी घ्यायची, FIR कशी दाखल करायची, आरोपी अटक कसा करायचा, आरोपीला प्रोड्यूस कसं करायचं, त्यानंतर आपण दारूच्या रेड कशा करायच्या, जुगारच्या रेड कशा करायच्या, यासंबंधी मला त्यांना माहिती द्यावी लागेल, त्यांना शिकवावं लागेल. त्यांना पुरुषांपेक्षा चांगल्या पद्धतीने एकतर करून दाखवायचं आहे आणि जबाबदारी घेतली तर त्या निश्चितच चांगल्या रिझल्ट देतील. नायलॉन मांजावर नागपुरात कारवाई सुरू असतानाही शहरात नायलॉन मांजाची विक्री सर्रासपणे सुरू असल्याचं चित्र आहे. चायनीज नायलॉन मांजाच्या वापरानं अनेक जण जखमी झाल्याची बातमी दर दिवसाला समोर येत आहे. अशीच एक घटना नागपूर शहरातील बेसा इथं राहणारे 62 वर्षीय व्यक्तीच्या गळ्यात मांजा अडकून त्यांचा गळा चिरला गेलाय. त्यामुळे या व्यक्तीच्या गळ्याला 7 टाके लागले आहे. नायलॉन मांजा आणि प्लास्टिक पतंगीवर निर्बंध असतानाही सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री होताना दिसत आहे. दर दिवसाला कुणी ना कुणी मांजामुळे जखमी होण्याची किंवा त्यांचा मृत्यू होण्याची घटना घडत आहे. शुक्रवारी सायंकाळी नातेवाईकांना भेटून घरी परतत असताना बेसा चौकाजवळ 62 वर्षीय सेवानिवृत्त बँक व्यवस्थापक प्रकाश पोटे यांचा नायलॉन मांजामुळे गळा चिरला गेला. या अपघातात वृद्धाच्या गळ्याला 7 टाके लागले असून सुदैवानं त्यांनी गळ्याला मफलर घातला असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयात 35 वर्षीय महिलेच्या जबड्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही महिला लातूरची रहिवासी असून तिचा जबडा लहानपणापासूनच सामान्य व्यक्तींच्या जबड्यापेक्षा लहान होता. या आजारामुळे या महिलेस खाण्यापिण्याची समस्या जाणवत होती. मात्र शस्त्रक्रियेनंतर महिलेचा जबडा नैसर्गिकरित्या विकसित होईल. या शस्त्रक्रियेनंतर या महिलेनं आयुष्यात पहिल्यांदाच रुग्णालयामध्ये आपला वाढदिवस साजरा केला. ये 35 साल की रेखा सूर्यवंशी हैं जो मूलतः लातूर की रहने वाली हैं और नागपुर के GMC में इनका भी हाल ही में ऑपरेशन हुआ है. इस ऑपरेशन को रेयर ऑपरेशन माना जा रहा है. रेखा के साथ में ये दिक्कत थी कि बचपन से ही उनके जबड़े का जो साइज़ है वो छोटा था, जिससे उनको खाने और पीने में दिक्कतें होती थी. आपने देखा होगा कि कई मर्तबा आपको ऐसे लोग दिखे होंगे जिन्हें ये शिकायत रहती है, लेकिन इस बीमारी को लेकर या इस शिकायत को लेकर बहुत ज़्यादा जनजागृति नहीं है, जिस वजह से इसका इलाज उतने बेहतर तरीके से मरीज़ को नहीं मिल पाता है, जिस वजह से वो ताउम्र इसी अवस्था में इसी समस्या के साथ में अपने जीवन को गुजारते हैं. तो नागपुर के डेंटल कॉलेज में जो नागपुर डेंटल कॉलेज के डीन हैं डॉक्टर अभय दातारकर ने इनकी सर्जरी की है और इनकी सर्जरी होने के बाद में अब ये कहा जा रहा है कि लगभग 1-2 महीने में इनका जबड़ा एक आम आदमी की तरह हो जाएगा और उसके बाद ये अच्छे से खा सकेंगी, पी सकेंगी और जीवन अपना गुजार सकेंगे सामान्य आदमी की तरह. हमारे साथ इस डॉक्टर दातारकर सर को असिस्ट करने वाली डॉक्टर प्रियंका और डॉक्टर पूजा हैं. हम इनसे जानना चाहेंगे कि इन्हें क्या शिकायत है, इस बीमारी को क्या कहते हैं और इसका इलाज क्या है. ये रेखा सूर्यवंशी हमारे पास आई थी कुछ 2 महीने पहले, 1.5-2 महीने पहले. उनका ये कहना था कि उनका
जबड़ा छोटा है, जो हमारी भाषा में कहते हैं माइक्रोग्नाथिया। तो इसलिए हमने उनका सर्जरी प्लान किया है। तो इस सर्जरी को कहते हैं डिस्ट्रैक्शन ऑस्टियोजेनेसिस। अंदर से चीरा मार के हमने हड्डी को कट करके वहाँ पे एक स्क्रू फिट किया है। स्क्रू के दौरान वो हम रोज़ सुबह शाम टर्न करते हैं, जिसको एक्टिवेशन कहते हैं। उस एक्टिवेशन के दौरान 2 हड्डी थोड़ा सेपरेट होते हैं, जिसकी वजह से उनका निचला वाला जबड़ा आगे आ रहा है, और उस ट्रीटमेंट के लिए उनको थोड़ा टाइम और लगेगा। तो क्या इनका लाइन ऑफ ट्रीटमेंट क्या रहा है? और जैसे कि ये 35 साल में मतलब लगभग मिडिल एज में आ गए हैं, तो इस समय में इस तरीके की बीमारी का सामने आना और उस पर निदान करना ये संभव है और इसको सक्सेसफुली किया गया है? हाँ जी, इनको ये सक्सेसफुली हुआ है, बिकॉज आपको पहले इनका निचला वाला जबड़ा बहुत ही अंदर था, अभी काफ़ी इम्प्रूवमेंट है उनको ये ट्रीटमेंट के बाद। और इसका ये बेनिफिट है कि इनको कोई दूसरी सर्जरी की भी गरज नहीं पड़ेगी। आपसे ये जानना चाहेंगे पूजा मैम कि ये क्या लाइन ऑफ ट्रीटमेंट इनका रहा, और इस तरीके की बीमारी वाले बहुत सारे लोग होंगे जिनको ये समस्या होगी, उनके लिए क्या कहना चाहेंगे आप डेंटल कॉलेज की ओर से? मतलब जैसे ये टाइप के जो पेशेंट्स रहते हैं वो सोशलाइज नहीं होते हैं ज़्यादा, मतलब बाहर जाने से वगैरह थोड़ा उनको प्रॉब्लम होता है, लोग क्या बोलेंगे ऐसे वगैरह रहता है। बट अभी जैसे रेखा 35 की एज में यहाँ पे आई और 2 महीने में उसका ऑलमोस्ट ट्रीटमेंट हो गया है, बस थोड़ा सा ही बचा है तो वो भी हो जाएगा। तो मतलब हम यही बोल सकते हैं कि अभी इस पे भी इलाज करना पॉसिबल हो गया है, तो मतलब आना चाहिए पेशेंट्स। और ये बीमारी बचपन से ही रहती है या फिर जैसे जैसे उम्र बढ़ती है उसमें ही निकल के सामने आती है? जैसे इनको माइक्रोग्नाथिया है तो ये बीमारी बचपन से ही रहती है। कुछ पेशेंट्स में बाद में भी होता है डेवलप, मतलब अगर कुछ एक्सीडेंट हुआ या फिर कुछ ऐसे लग जाती है, मार लग गया वहाँ पे तो होता है, बट मोस्टली बचपन से ही रहता है ये बीमारी। हम रेखा से बात करने की कोशिश करेंगे। और बात कर सकते हो तुम? बात कर सकती हो? क्या बोल? और पहले किस तरीके की दिक्कत होती थी तुमको, और अब ये ऑपरेशन हो गया तुम्हारा तो कैसा लग रहा है? क्या दिक्कतें दूर हो गई हैं? खा पी सकती हो? खा पी सकती हूँ। पहले खाने में तकलीफ हुई, अब नहीं हुई। रेखा से ऑपरेशन हुआ है तो चूँकि हम ज़्यादा बात नहीं करेंगे, उनके भाई है हमारे साथ। आपका क्या नाम हुआ? मेरा नाम अमोल सूर्यवंशी है। अमोल, ये बताओ कि आप अपनी बहन को 35 साल की उम्र में लातूर के हैं, आप लातूर से यहाँ लेके आए, तो यहाँ के बारे में क्या बताएगा कि यहाँ बेहतर ट्रीटमेंट मिलेगा इसलिए आप आए, और अब तक उसको किस तरीके की दिक्कत परिवार ने महसूस की, और अब उसका ऑपरेशन हो गया है तो अब क्या लगता है कि क्या बेहतर हुआ है? सर वो बचपन से ही इसका ये प्रॉब्लम है और बचपन से ही खुद को मतलब अकेला फील करती थी। ज़्यादातर ये पार्टीज़ में मतलब बर्थडे में, इवेंट में, शादी में शामिल नहीं होती थी, और घर में भी उसने खुद को अलग ही रख रही थी अब तक। जब इसका ऑपरेशन हुआ तब से खुश है। उसने पहली बार बर्थडे सेलिब्रेट किया सर यहाँ पे, डॉक्टर ने भी बहुत सपोर्ट किया, प्रियंका मैम, पूजा मैम, दातरकर सर ने भी बहुत, दौरे सर जिन्होंने इनकी सर्जरी की। तो पहले इसको खाने पीने में भी इनको दिक्कत होती थी? नहीं उतनी नहीं, लेकिन उसको लगता था कि मैं थोड़ी अलग हूँ, बाकी लोगों से मैं थोड़ी अलग हूँ, उसको ऐसा लगता था, इसलिए वो ज़्यादातर बाहर भी नहीं जाती थी। तो ये जो इनको प्रॉब्लम है प्रियंका मैम की, अभी इनके भाई ने बताया कि अपने आप को अलग रखती थी, कि अलग तरह की उनको शिकायत है, तो ऐसी शिकायत के बहुत सारे लोग होंगे। अब इसका ऑपरेशन किया गया है तो सामान्य आदमी के जैसे चेहरा हो जाएगा, सामान्य आदमी के जैसे जबड़ा हो जाएगा, और जिनको ये शिकायतें हैं उनके लिए आप क्या कहेंगे? रेखा उनके लिए एक एग्जाम्पल है कि वो भी अपने आप को अकेला फील ना करे, और इस ट्रीटमेंट के लिए वो जा सकते हैं, किसी डॉक्टर के पास जा सकते हैं, हमारे यहाँ आ सकते हैं। और ये सामान्य आदमी के जैसे ही इनका जबड़ा हो जाएगा धीरे धीरे चल के? धीरे धीरे हो जाएगा इनका चल के। इस प्रक्रिया को कितना समय लगता होगा ऑपरेशन करने के बाद में या ट्रीटमेंट के अंडर आने के बाद में? पूरी तरीके से आम आदमी का जबड़ा हासिल कर लेने तक कितना समय लगेगा? 6 months to 1 year में सब हो जाएगा लगभग, क्योंकि हड्डी भी रीजनरेट होगी वहाँ पे, तो हो जाएगा 6 months to 1 year।
तो ये रेखा सूर्यवंशी और डेंटल कॉलेज के ये वो डॉक्टर हैं जिन्होंने बताया कि किस तरीके से नागपुर डेंटल कॉलेज में रेखा सूर्यवंशी जो लातूर की हैं उनका नागपुर लाकर ट्रीटमेंट किया गया। मुख्यतः से उनको जबड़े की शिकायत थी, जबड़े छोटे होने की। ऐसे बहुत सारे लोगों को आपने देखा होगा और हमारे शरीर की बनावट या सामान्य व्यक्ति से थोड़ी सी अलग हो जाए तो उसकी वजह से एक आम आदमी के मन में क्या व्यतीत होता होगा ये रेखा से बेहतर कोई नहीं जान सकता। लेकिन अब ऑपरेशन के बाद और डेंटल कॉलेज के डॉक्टरों के ट्रीटमेंट के बाद में अब रेखा फिर से नई ज़िंदगी की शुरुआत कर सकती है। जैसा उसके भाई ने बताया कि उसे नागपुर में आने के बाद में नए तरीके से एक नया जीवन मिला है। कॅमेरामॅन मिथुन आदमने के साथ दिव्येश द्विवेदी, UCN न्यूज, नागपूर। बातमीपत्रात इतकंच. बातम्यांची मालिका अशीच सुरू राहील. तोपर्यंत तुम्ही बघत राहा UCN न्यूज. नमस्कार.